केंद्र सरकारने संबंधित कायद्यात बदल केल्यामुळे मृत्यूपत्राचं प्रोबेट करून घेणं आता आवश्यक किंवा बंधनकारक राहिलेलं नाही. या स्वरूपाची माहिती, पोस्ट, व्हिडिओ आपल्यापैकी अनेकांनी बघितले असतील, वाचले असतील, ऐकले असतील. हा विषय फार आकर्षक असल्यामुळे याच्यावर साहित्य बनवणं, ते पसरणं किंवा पसरवणं हे फार सोपं आहे. पण या सगळ्या मागचा नेमका तथ्यांश काय आहे? असं नेमकं काय झालेलं आहे? असं नेमकं नक्की काही झालेलं आहे का? आणि जे काही झालेलं आहे त्याचा थेट आणि स्पष्ट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे का? या आणि अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं आपण बघूया. सगळ्यात पहिले एक समजून घेतलं पाहिजे, की मृत्यूपत्र आणि त्याचं प्रोबेट हा सगळा जो विषय आहे, तो भारतीय उत्तराधिकार कायदा म्हणजे इंडियन सक्सेशन ॲक्ट या कायद्याच्या आणि त्या कायदेशीर तरतुदीच्या अखत्यारीत येतो. आणि प्रोबेट देणं, प्रोबेट नाकारणं, मृत्यूपत्राला आव्हान करणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या या इंडियन सक्सेशन ॲक्ट प्रमाणे चालत असतात. आता मृत्यूपत्र आणि त्याचं प्रोबेट याच्या अनुषंगाने या कायद्यात एक अत्यंत महत्वाचं कलम होतं 213. आणि या 213 कलमातली तरतूद थोडक्यात जर सांगायची झाली, तर ती असं म्हणत होती, की कोणत्याही मृत्यूपत्राचा एक्झिक्युटर किंवा लेगॅटी म्हणजे त्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करायची जबाबदारी दिलेली व्यक्ती किंवा त्यातले लाभार्थी यांना त्या मृत्यूपत्राचे लाभ तोपर्यंत मिळणार नाहीत, जोवर सक्षम न्यायालय त्या मृत्यूपत्राचं प्रोबेट देत नाही. म्हणजे एक प्रकारे मृत्यूपत्राचे लाभ मिळण्याकरता विशेषतः ते मृत्यूपत्र आणि त्या मालमत्ता जर मुंबई, कलकत्ता अशा मेट्रो सिटी मधल्या जर असतील, तर त्याच्याकरता मृत्यूपत्र बंधनकारक आहे. अशा स्वरूपाची कायदेशीर तरतूद त्या कलम 213 मध्ये करण्यात आली होती. आता कलम 213 रद्द करून टाकल्यामुळे मृत्यूपत्राचं प्रोबेट घेणं हे बंधनकारक राहिलेलं नाही असं आपण म्हणू शकतो. पण आपल्या एकंदर सगळ्या व्यवस्थेचा जो कारभार आणि त्यातला जो गलथानपणा असतो, तोच गलथानपणा किंवा अर्धवट काम करण्याची प्रवृत्ती आपल्याला या कायदेशीर सुधारणेमध्ये सुद्धा दिसून येते. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे, की ही जी कायदेशीर सुधारणा झालेली आहे, ती काही एकाच कायद्यात झालेली नाहीये. अनेक कायदे रद्द करून टाकणारी, अनेक कायद्यांमधली विविध कलमं सुधारणारी, म्हणजे ज्याला आपण घाऊक स्वरूपात म्हणतो, ती एक कायदेशीर सुधारणा एकाच कायद्याने करण्यात आली, ज्याला नाव दिलेलं आहे रिपीलिंग आणि अमेंडिंग ॲक्ट 2025. या एकाच कायद्याने अनेक जुने कायदे रद्द करून टाकले, अनेक जुन्या कायद्यांमधल्या कायदेशीर तरतुदींमध्ये सुधारणा केली. आणि हे करताना माझं असं वैयक्तिक मत आहे, की फार दूरदृष्टी ठेवलेली नाहीये. फार दूरवरचा आणि पूर्ण विचार केलेला नाही आहे. जेव्हा आपण मृत्यूपत्र आणि प्रोबेट आणि त्याचं बंधनकारक स्वरूप याच्याबद्दल कायदेशीर दुरुस्ती करायचं ठरवतो, तेव्हा एकाच कायद्यात तशी दुरुस्ती करणं, एकाच कायद्यातलं एखादं कलम काढून टाकणं किंवा एखादं कलम नव्याने घालणं, ह्याने त्या विषयाला पूर्ण उत्तर मिळत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या कायद्यात दुरुस्ती करून असं निश्चित करता किंवा अशी शक्यता निर्माण करता, की आता मृत्यूपत्राच्या प्रोबेटची आवश्यकता नाही. मग आता मृत्यूपत्राचं प्रोबेट नक्की कशाकरता लागतं? त्या गोष्टींना सांभाळणारे किंवा त्या गोष्टींच्या तरतुदी असणारे विविध कायदे कोणते आहेत? त्या सगळ्यामध्ये सुद्धा या दुरुस्तीच्या अनुषंगाने दुरुस्त्या व्हायला हव्या. आणि त्या तशा दुरुस्त्या जर झाल्या असत्या, तर याचा पुरेपूर उपयोग झाला असता, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे आता झालंय काय? एकीकडे इंडियन सक्सेशन ॲक्ट मधलं एक कलम रद्द करून टाकलं, ज्याच्यात प्रोबेट घ्यायची तरतूद होती. पण त्याच वेळेला आता भारतामध्ये नोंदणीकृत मृत्यूपत्राच्या किंवा मृत्यूपत्राच्या अंमलबजावणीकरता प्रोबेटची आवश्यकता नाही, हे स्पष्ट म्हणणारी कोणतीही नवीन कायदेशीर तरतूद किंवा नवीन कलम अंतर्भूत करण्यात आलेलं नाही. मग जिथे मृत्यूपत्रासंदर्भात वाद उद्भवतील, मृत्यूपत्राच्या अनुषंगाने विविध सरकारी दप्तरी नाव बदलण्याबद्दल जेव्हा आक्षेप घेतला जाईल, तेव्हा मग नेमकं करायचं काय? याबाबत स्पष्टता यायला नको का? म्हणजे अनेक लोक आणि त्यात काही आमच्या क्षेत्रातले सुद्धा विद्वान आहेत, की ते असा आनंद साजरा करतायत, जणू काही मृत्यूपत्र, त्याचं प्रोबेट आणि त्या अनुषंगाने सगळ्या कटकटी या कायमच्या संपून गेलेल्या आहेत.
पण माझं सर्वसामान्य लोकांना आणि या विद्वानांना हे सांगणं आहे की कृपया अशी चुकीची माहिती पसरवू नका. जे झालेलं आहे ते चांगलं असलं तरी अर्धवट आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. मागचाच व्हिडिओ आपण जो बघितला की मृत्यूपत्र आणि फेरफार नोंद याची प्रकरणं अजूनही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचतायत. मग मृत्यूपत्राच्या प्रोबेटमध्ये किंवा त्या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदीमध्ये जेव्हा तुम्ही दुरुस्ती करता, तेव्हा थोडा दूरदर्शीपणा दाखवायला नको का? नुसत्या एका कायद्यातल्या एका कलमाची छाटणी करून काय होणार आहे? मृत्यूपत्राच्या अनुषंगाने ज्या ज्या सरकारी दप्तरांमध्ये नावाची नोंदणी करायची असते, त्याच्याकरताचे विविध नियम असतील. मग जमीन महसूल संहिता असेल, नगर परिषद कायदा असेल, महापालिका कायदा असेल, या सगळ्यामध्ये त्या अनुषंगाने सुधारणा व्हायला नको का? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, महापालिका कायदा, ग्रामपंचायत कायदा, नगर परिषदा कायदा, या सगळ्यामध्ये बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, या सगळ्यामध्ये आपण या 213 कलम काढून टाकल्याचे जे परिणाम आहेत, त्याचा पुरेपूर फायदा पोहोचेल अशा सुधारणा केल्या पाहिजे. एखादं मृत्यूपत्र असेल, एखादं नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल, एखादं मृत्यूपत्र असेल ज्याला आजपर्यंत आव्हान दिलेलं नाहीये, तर त्याच्या अनुषंगाने विविध सरकारी आणि महसुली दप्तरांमध्ये नोंदी कराव्यात किंवा नोंदी करणं बंधनकारक आहे, अशी तरतूद जोवर या सगळ्या विभिन्न कायद्यांमध्ये घालण्यात येत नाही, तोवर केवळ प्रोबेट बंधनकारक नसल्याची तरतूद करणं किंवा केवळ प्रोबेट बद्दलचं एक कलम छाटून टाकणं, याने त्याचा पुरेसा उपाय झालेला नाही आणि होणारही नाही. म्हणून माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं आहे हे निश्चित, पण हा प्रवास खूप मोठा आहे. एक पाऊल टाकलं आणि आपले सगळे प्रश्न संपले असं झालेलं नाही. येत्या काळात केंद्र सरकारने जे पहिलं पाऊल टाकलेलं आहे, त्या अनुषंगाने विविध राज्य सरकारं या विविध कायद्यांमध्ये सुसंगत बदल करून प्रोबेटची अनिवार्यता वास्तवात आणि व्यवहारात संपुष्टात आणतात का, हे बघणं महत्वाचं आहे. कारण तसं जर झालं तर आणि तरच या केंद्रीय सुधारणेचा फायदा होईल. अन्यथा या सुधारणेचा काहीही फायदा होणार नाही. जिथे जिथे मृत्यूपत्राबद्दल वाद उद्भवेल, जिथे जिथे मृत्यूपत्राची नोंदणी करण्याला विविध सरकारी वतनदारांकडून नकार देण्यात येईल, तिथे तिथे नागरिकांना प्रोबेट करता कोर्ट कचेरी आणि त्याच्याकरता वेळ, मेहनत आणि पैसा घालवायलाच लागेल. म्हणून सध्या तरी प्रत्यक्ष नागरिकांच्या पदरात काही पडलंय किंवा त्यांना प्रत्यक्ष लाभ काही मिळालाय असं किमान माझं तरी मत नाहीये. ज्या लोकांना असं वाटतंय आणि ज्या लोकांचे असे व्हिडिओ पोस्ट तुम्ही बघितले असतील, तर माझी अशी विनंती आहे की मी तर नेहमी म्हणतो की माझ्यावर विश्वास ठेवूच नका. जे आहे ते मी सांगतो ते तुम्ही बुद्धीच्या कसोटीवर तपासा. तर माझं जे म्हणणं आहे आणि या संदर्भातले बाकी सगळी विविध लोकांची जी माहिती तुमच्या पुढे येईल, या दोन्हीची तुलना करा. तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर दोन्ही गोष्टी तपासा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. माझ्यावर आंधळा किंवा माझ्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवा असं माझं कधीच म्हणणं नसतं आणि बहुधा मी तसं कधी म्हणणारच नाही. पण केवळ माझ्यावरच नाही तर कोणावरच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासा, हा सगळ्यांना माझा आग्रह असतो. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.